दादाजी, यंगस्टर्स मुलांनी कसं वागावं जेणेकरून आपल्याला त्रास होणार नाही असं त्यांनी विचारलेलं आहे. पण आईवडिलांना त्रास नाही होणार, नंतर मग सद्गुरूंना त्रास नाही होणार ह्याचा विचार करावा. असं कसं मला काय कळत नाही. त्रास होणार नाही तुम्ही दिवसात तुम्हाला म्हणायचं तुम्हीच चालणार आहात, आपल्यामुळे त्रास होणार. तुम्हीच तो असा कसलाही त्रास होणार नाही. आईवडिलांना त्रास होतो काय? आईवडिलांना उलट मुलं शांत बसली की रागावतं हसतं, अरे आमची मुलं शांत काय? तुम्ही दगा केला पाहिजे, तुम्ही विचारलं पाहिजे. आता देखील मलाही वाईट होतं, कोणीच मुलगा बोलायला त्यांनी की प्रेरणा तुमच्यामध्ये बोलत आहेत, काही नाही, त्याचं काही नाही होत. पुन्हा बोला. आता मुलांना तुम्हाला काय बोलायचं असेल तर आवर्जून विचारा. अजूनही काही शंका कुठेही डोक्यात काहीतरी टिक 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 चालू असेल तर ती आज क्लिअर करा. आहे आली दुष्टा आली म्हणते, कोणती काय बोलती ते? श्रेया भाट. हॅलो दादाजी, माझं नाव श्रेया भाट, सावंतवाडीची. PB सांगा. SB सांगा. दादाजी, तुम्ही आत्ता म्हणाला की पुढच्या वर्षी येशील तेव्हा दोघं ॲज अ कपल येशील का? काय ते जोड्याने येईल का? पुढं पुढे दादाजी, एक सर्टन एजपर्यंत लग्न करणं हे कंपल्शन असं आहे का? करिअरवर फोकस केलेलं नाही. पण एक लक्षात ठेव, एक लक्षात ठेव, स्त्री ही किती झाली तरी आईच असते, म्हणून स्त्री जन्माला आली. म्हणून आम्ही तुमच्यासारखी मुलगी एवढी आवडतो का तुम्हाला असं सायंटिफिकल पॅरामीटर्स जे आहेत ते तुम्ही यूज करा आणि मग त्याच्यानंतर विचार करा की खरंच ह्या एजला माझं लग्न झालं पाहिजे का. कारण की दादाजी नेहमीच आणि एकच सांगतो तुम्हाला मुद्दावर, खरं सांगतो, चांगला मुलगा म्हणजे असं नेहरूंसारखे करून यायचं असेल तर सद्गुरूची भक्ती केली पाहिजे. आणि ते बघा, हे जे चांगले झालेत ते सद्गुरूची भक्ती करतात, त्यांनाच चांगला मुलगा होता. पहा तुम्ही, म्हणून सद्गुरू भक्ती सोडू नका. पण ते त्याच्या आईवडिलांना पटत नाही, ते आहे ते जाऊ द्या. तिच्या आईवडिलांसाठीच तिने विचारलेला प्रश्न आहे. हां, तिच्या आईवडिलांसाठीच विचारलेला प्रश्न आहे की आता माझं लग्नाचं वय झालंय, लग्न मुलीचं कधी होणार, तो जो ते मोडा कधी. आणि मग जास्त वय झालं तर मग पुढे काय? चांगले तू तो तर धरून असतेस का? मग ते तो मुलगा आपण घरी येतोय. बघ तू काय शिकली आता? सांगायचं नाही, तेवढंच विचारायचं. हां, तेवढंच विचारायचं. बरं, वाच आणि मला सांग. आता इथं किती दिवस आहेस तू? उद्या आहे. कोणाकडे उतरली आहेस? आत्याकडे थांबली आहे ती, विले पार्लेला राहते ना. बरं 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 हां, बरं बरं बरं, काय हरकत. विले पार्ल्याला दादाजी येत, तिथं शेजारी तुमच्या तिथं विले पार्ल्याला दादाजी येत, तिथं जोगळेकर राहतात, जोगळेकर पाहिजे त्या जोगळेकरकडे दादाजी येत, आम्ही जात असतो त्यावेळेला. जा तर होते लग्न, बघ काय ते. दादाजी, प्रश्न तसाच होता तिचा की आम्ही मुलींनी, म्हणजे मी नाही, मुलींनी आपल्या करिअरवरती फोकस करावं का आई वडील सांगतात म्हणून आम्ही लग्न लगेच करावं, असा तो प्रश्न होता. करिअरवर फोकस करावं, हे खरंच करिअरवर फोकस करावं. पण एक काय होतं, वय जास्त झालं तर नवरा जर बरोबर मिळालं तर मग कसं? बरोबर आहे. आणि लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा 50-60 वर्षाचे होतात त्यावेळी तुमच्यावर 22 वर्षाचा ती मुलगा पाहिजेच, मुलगा किंवा मुलगी पाहिजे. ब्रेक कशाला? कोणीतरी सांगायला तर तुम्ही 60 वर्ष म्हातारपणे होणार आणि मुलगा किंवा मुलगी पाहिजे तर लग्न केलं पाहिजे. बघा, ठीक आहे, लग्न केलं पाहिजे हे तर नक्कीच आम्हाला वाटतं. कारण की स्त्री हा जन्म याच्यासाठी आहे, म्हणजे मातृत्व. एकाच चांगला, मला एक सांगा, एक चांगला आत्मा आहे, त्याला परत यायचं असतं तर तो परत कोणाच्या घरी येणार? तर जिथं सद्गुरू वाचन चाललंय त्याच्या घरी येणार. गरीब किंवा श्रीमंत कोणी असं, पण नेहरूच्या घरात चांगले आले ते लोक. खरी गोष्ट. बघा तुम्ही, स्तोत्र वाचन केले म्हणजे ह्या मुलीने मगाशी केलं, मग बघा काय ते. आई ही नेहमी स्वार्थी असते, ती फक्त एवढंच आपल्या स्वतःच्या बाळासाठी, ऑफकोर्स तेच मी म्हणते, मुलासाठीच तिचं ऑलवेज एकच लक्ष असतं, फोकस असते की त्यांनी चांगलंच शिकलं पाहिजे, त्यांनी चांगल्या मोठ्या हुद्द्यावरतीच काम केलं पाहिजे. मग ती म्हणते हा स्वार्थपणा कसा योग्य? आणि मग जेव्हा आपलं मूल येतं
तेव्हा मग आपण इतरांशी डिफरन्शिएट करतो का? काही नाही. पण भीती वाटते की आपण असं स्वार्थी झालो तर. काही नाही, तू स्तोत्र वाच. माझे एवढंच स्तोत्र प्रिव्हेंट्स यू फ्रॉम ऑल दीज थिंग्स. तुला काय सांगतो मी, एवढं दादाजी म्हणतो की माझ्या आयुष्यात मी आता काही ते कुठे दारुड्या किंवा काही ते असं पैसे मिळवणारा का करप्ट जज असं माझं नाव झालं असतं. दादाजी काढूनच टाकलं. कुठली स्त्री दादाजी मला सांगितलं, दादाजी मला तुम्ही सांगा आणि मला तू दिसली ती आई. दादाजी तुम्ही सांगता टोटल सरेंडर, म्हणजे आपण टोटल सरेंडर ते तुम्ही त्याला टोटल सरेंडर केलं आहे की ते शी इज माय डॉटर. ते मग तुम्हाला बरोबर जागेवर ठेवणार. कारण पहिला प्रश्न असा येतो, मी ही माझी टोटल सरेंडर केला, मग हिने जगायचं कसं? हिला स्वीट म्हणजे ऑनेस्ट वेजेस कसे मिळतील हे ते बघणार. सगळं बघा. तुझी पहिली प्रकृती बघणार. प्रकृतीवर हे कोणा डॉक्टरला हात लावला की तुमचं घर गेलं असं समजायचं. इतके पैसे खातात. तुमच्या प्रकृतीत तू खरंच विचार बघ. दादाच्या बाबतीत जे कोण आहेत त्याला असा सिरियस आजार झाला का बघ. नाही आजार. आणि तू स्वतःचा तुझी कामं आपोआप होणार. तुला कळेल ते. रेग्युलर मात्र सकाळी उठून वाच. सकाळी नाही म्हणून उचल, मग दुसऱ्या दिवशी वाच किंवा त्या दिवशी एक वाच. म्हणजे सकाळी उठून लवकर वाच. म्हणजे त्याच्यात दुसरा कोणाची येत नाही तर मी थोडं संध्याकाळी 7 वाजता असतं. 7 वाजता चला आम्ही येणार, चल आमच्या घरी ये, किंवा तुझं काहीतरी ऑफिसचं काम वाटतं. सकाळी पहिल्यांदा कोणाचं काम नसते. बस सकाळी वाचायचं. बस रेग्युलरली मराठी वाच का कुठलीही वाचता वाच आणि नामस्मरण कर. आणि यू सी तू कुठे एलिवेट होतेस ते बघ. इनफॅक्ट तू एलिवेट झाली आहे म्हणून बघ तू आता. आणखी काय तुझं? आता काही नाही दादाजी, तुम्ही सांगा. तुम्हाला काही सांगायचं आहे? मला काहीच सांगेल. मी तुम्हाला फक्त एवढं सांगा, तुम्ही स्तोत्र वाचा. स्तोत्र वाचा. पुढे कुठलीही त्रास तुमची जाणार. कळलं? आणि आईवडील जरी इथे नसतील तरी आईवडिलांच्या पाया पडत जा. हे सांग त्याला. आईवडील तुम्हाला असं वाटत असेल की हो, एक प्रश्न होता की आईवडील मला ब्लेसिंग्स देतात आहे, ते ब्लेसिंग्स मला पोचतात आहे की नाही मला कळत नाही आहे. आणि असंही विचारलेलं, ते राहून गेलं. पण तुम्ही आता म्हणाला आईवडिलांच्या पहिले आईवडिलांच्या पाया पडलंच पाहिजे आणि स्तोत्र वाचलं पाहिजे. आणि मग तुम्हाला वाटेल ते करा. आईवडील मॅन्डेटरी. हां, मॅन्डेटरी गोष्टी दादाजींनी सांगितल्या. बस बघा तुम्ही. दादाजी एक व्हॉट्सॲप एक प्रश्न आता आला आहे ऑनलाईन जे आहेत त्यांनी विचारला आहे. इंग्लिशमध्ये मी वाचते. इन डे टू डे लाईफ इफ एव्हरीथिंग इज राईट देन ऑल इज ओके, बट इफ थिंग्स आर रॉंग वी से इट इज कर्मा. इफ इन डे टू डे लाईफ वेन एव्हरीथिंग इज गोईंग right we say everything is okay, but if things go wrong we say it is because of our karma. What is, त्यांनी विचारलंय what is karma, how to overcome and how to stop karma entering your present life. As Dadaji says, it is your past birth gathering which is coming now. त्याला उत्तर हेच. तुमच्या पाठीमागच्या जमिनीची जी वाईट कृत्य असेल ते ओनली constant continuous reading of the stotra will stop that completely. त्याच्यापासून तुम्ही बाजूला पडणार. त्याला उत्तर हेच. म्हणून तुम्हाला कोणता त्रास कॅन्सर किंवा काय होणार नाही. मग दाजी एक प्रश्न राहिलेला. वेदात सांगितल्याप्रमाणे सगळे गृहस्थाश्रम आहे, ब्रह्मचर्य आहे, तर भक्ती आपल्याला याचे संदर्भ मिळतात का? आणि भक्ती हे सगळ्या गोष्टी शिकवते का? ब्रह्मचर्य आश्रम किंवा काय हे त्यावेळी लोकांसाठी. भक्ती तुम्ही केल्यावर आपोआप लॉर्ड विल डू दिस थिंग. मी स्वतः पचंदरी शास्त्र हे वाचलं होतं. इवन गीता वाचायची, सगळं वाचलं होतं. आणि वाचायचं आपण हे करू ते करू, निनाद साधूकडे जाऊ. पण दादाजींकडे आता कम्प्लिटली गेले. आता अजून कधीतरी पतंजली शास्त्र वाचतं पण वाटतं. सगळं कम्प्लिटली गेले. नाही तर मला योगाचं याचं फार तसं एक आकर्षण होतं. दादाजी कदा सगळं गेलं. दादाजीचं स्तोत्र आणि चांगली पुस्तकं वाचायची बस.
दुसरं काय सांगणार. म्हणजे भक्तीत ॲटोमॅटिक आपण ह्या सगळ्या बाकी गोष्टी ऑटोमॅटिक या गोष्टी जातात. होतात. ऑटोमॅटिक गोष्टी. अजून काय शेवटचं स्तोत्रात ओवी आहे, स्वहित पाणे ज्याचे त्याने स्थिर असावे प्रामाणिकपणे. हं. तर ह्याच्यात स्वहित म्हणजे काय? सही जे तुम्हाला वाटतं ना बरोबर काय आहे ते तुम्हाला कळलं का. आता लोकांना असं तर मला पुढं वाटतं हे मी करा, पैसे खावे कोर्टात, कबूल, सहित काय, पण मी पैसे खाल्ल्यावर माझ्या आयुष्याचं काय होईल हे सहित पाहायला पाहिजे. मग ते आपोआप जातं, आपोआप जातं. आणि ते पाहायला दादाची मदत करतात. दादाजी, आता आपण मुंबईत राहतो, आम्हाला आपला सहवास लाभतो किंवा अनामप्रेमचे सतत कार्यक्रम असतात, या ना त्या निमित्ताने मुलं इन्व्हॉल्ड होतात आणि त्याच्यामुळे भक्तीत ते हळूहळू का होईना येतात. पण जे परदेशात भक्त आहे, म्हणजे आता जे ऑनलाईनवरती जी भक्तगण बघत आहेत, तर त्यांचा प्रश्न आहे की आम्ही कशा पद्धतीने मुलांना अनामप्रेमबद्दल सांगावं किंवा सद्गुरू अडाणेश्वरांच्या भक्तीबद्दल सांगावं, त्यांना आम्ही कसं कन्व्हिन्स करावं, ह्याच्याबद्दल आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करा. काही नाही, त्याला सांगायचं तुम्ही सद्गुरू स्तोत्र दररोज वाचा. ते वाचल्यावर मग हळूहळू करणार. ते इथं तुम्ही वाचा आणि तुम्हाला अनुभव येईल. त्याने विचारलं श्रीखंड म्हणजे काय. काल आता आमच्याकडे तिकडे कोणते परम तिकडे गेले होते, तिकडे ते श्रीखंड म्हणजे काय तुम्ही खा ते आणि मग कळेल. तसं सदू स्तोत्र तुम्ही दररोज वाचा, मराठी किंवा इंग्रजीमध्ये वाचा आणि मग सांगा, मग सांगा. स्तोत्रच हे सर्व सार आहे. पहिलं स्तोत्र वाचलं पाहिजे, तर मग तुम्हाला कसं करायचं ते दादाजीच शिकवणार. अहो मला काय करणार इथं, हा आमचे अनामप्रेमचे कार्यक्रम आम्ही करतो, मला काय करणार हो. पण हे सगळे व्यवस्थित होतं हे केवळ सद्गुरूमुळे. सांगा. श्री सद्गुरु अडाणेश्वर समर्था